हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच प्रमोद. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होते. पॉवर प्लेमध्ये आपण बघतोय धावसंख्या अंकित एकूण 12 धावा. निखिल आणि विपुल आपण बघतोय आघाडीचे फलंदाज. जिथे मात्र आपण बघतोय सामना मैदानाच्या आतमध्ये जो सुरू आहे तो रियांश इलेव्हन वर्सेस जय अंबे गिरगाव या दोन संघांमध्ये नाणेफेक जिंकली रियांश इलेव्हन या संघाने. निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगला इन्व्हाइट केले ते जय अंबे गिरगाव या संघाला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस निखिल आणि विपुलने सुरुवात करून दिली गोलंदाज रोहितच्या विरोधात. आणि धावा कुठल्या तर एकूण एक षटकार एका चौकाराच्या मैदाने ते म्हणजेच 12 धावा. आपण पाहत आहोत गिरगाव प्रीमियर लीग सीझन 2. आजच्या दिवसाला जवळजवळ आपण बघतो की 12वा सामना इथे सुरू आहे. जसं मगाशी उल्लेख झाला एक प्रेक्षणीय सामना इथे होणार आहे. चौतीस मराठी न्यूज चॅनल आणि त्याच्या विरोधात ऑर्गनायझिंग कमिटी असा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर विनंती करतो युवा विजनचे अध्यक्ष सन्माननीय प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांना की आपल्या शुभ हस्ते कुलाबा समन्वयक सन्माननीय उदय बने इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ऑन साइडला स्लॉग इट बैठक डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर ऑन द रोड षटकार. व्यासपीठावर होतोय सन्मान उदय बने साहेबांचा. कुलाबा समन्वयक युवा विजनचे अध्यक्ष सन्माननीय प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांच्या शुभस्थिती हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर युवासेनेचे उपसचिव सुद्धा आहेत. त्यांचा सन्मान इथे आपण बघतोय म्हणजेच उदय बने साहेबांचा. त्याचबरोबर आपण बघतोय की सन्माननीय सुनील देसाई साहेब इथे उपस्थित आहेत. अजून एक बैठक शॉट पुन्हा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री. या फटक्याला जास्त उंची नव्हती पण अर्धा डझन धावा निश्चितच मिळतील. बॅक टू बॅक 6. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय विपुल. तब्बल धावसंख्या आपण बघतोय ती 24 धावा. एक वेगळ्याच रणनीती आपण बघतोय संघ उतरलाय जेएमबे गिरगाव. त्यानंतर सुनील देसाई यांचा सन्मान इथे होणार आहे व्यासपीठावर. मी पुन्हा एकदा लुझर लुझर टीमच्या मॅच सर्व होणार आहे मात्र नोंद घ्यायची प्रत्येक संघाने. मी पुन्हा एकदा प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुनील देसाई साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. गिरगाव प्रीमियर लीग त्याचबरोबर गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन आणि गिरगाव बॉयज यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आमच्या सर्व मान्यवरांचे. सन्माननीय सुनील देसाई साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय उदय बने साहेबांचा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. या गिरगाव प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक आभार. 2 चेंडूत 2 षटकार ठोकलेत विपुलने. धावसंख्या बघतो ती 24 धावा. नंतर एक सिंगल आली 25 धावा धावफलकावर. फिंगर थोडेसे रोल केले. थोडासा उलटा चेंडू होता ऑन साइडला प्लेस केलाय. तिथे मात्र बघतो क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. चेंडू कव्हर करतो स्ट्रायकिंगला फेक करतो. तोपर्यंत 2 धावा होणार का पूर्ण. होणार पूर्ण कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे विपुल आणि त्याचबरोबर निखिलमध्ये हा कॉन्फिडन्स आणि ही पार्टनरशिप बिल्टअप होत असताना धावसंख्या 27 धावा धावफलकावर. या षटकामध्ये आपण बघतोय म्हणजे मितेशच्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतलाय. 2 षटकार 1 सिंगल 1 डबल. आतापर्यंत आपण बघतोय या षटकात आले ते 15 धावा. स्कोर मोजून 27 विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर बाय जेएमबे गिरगाव. ओव्हर पिच आहे इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट थ्रू द कॅफेटेरिया. थेट षटकार ठोकलाय षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. मगाशी आपण विपुलला बघितले 2 षटकार मारताना. आता मात्र निखिलच्या बॅटमधून षटकार आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आपण बघतोय तो म्हणजेच दुसरा षटकार. 2 षटकार 1 चौकार वैयक्तिक खेळतो तो 19 वर. व्हॉट अ बॅटिंग. धावसंख्या पोचली ती धावफलकावर आपण बघतोय म्हणजेच 33 धावा 33. अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 33 धावा. खरपूस समाचार मितेशचा घेतलाय. टॉस केला चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरमध्ये ते क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू कव्हर करेल थोडंसं मिसफील्ड. 2 धावाचा प्रयत्न निश्चित होणार. काय कॉन्फिडन्स आहे बघा. 2 धावा धावून इथे पूर्ण होतात. तब्बल 35 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बॅटिंग करत असताना जेएमबे गिरगाव या संघाची धावसंख्या बघतोय आपण. बघतोय मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे
हा डी ग्रुपमधला विजेता संघांमध्ये हा सामना इथे सुरू आहे. जसं मगाशी ऑर्गनायझिंग कमिटी अध्यक्ष राकेश साळवी, त्याचबरोबर उपाध्यक्ष मंदार ठाकूर आणि राजन सुरू यांच्या माध्यमातून जो उल्लेख झाला आहे की लुझरच्या मॅच ह्या आजच होणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे काय तर 16 सामन्यांचा शेड्यूल जो आहे तो आज आपल्याला पूर्ण करायचा आहे. सामना क्रमांक 12 सुरू आहे. यानंतर अजूनही 4 सामने बाकी आहेत, बॅलन्स आहेत. त्यामुळे लुझिंग टीमने सुद्धा आपण रेडी राहायचं आहे. ग्रुप ए मध्ये युवराज 11 वर्सेस अनिरुद्ध 11. ग्रुप बी मध्ये रुवांश 11 वर्सेस रियान स्मॅशर. ग्रुप सी मध्ये ओमकार 11 गिरगाव विरुद्ध गिरगाव मॉन्स्टर. हे 3 संघ ए बी सी मध्ये रेडी राहायचं आहे. आणि बघायचं आता मात्र या मोमेंटला या चौथ्या ग्रुप आहे जो ग्रुप डी आहे याच्यामध्ये कुठला संघ एकमेकांसमोर इथे मात्र येणार. येस, ऑलरेडी आपल्याला मिळालेले आहेत गिरगावचा राजा वर्सेस बाबदे 11. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये सज्ज होतोय तो अनिकेत. थोडासा कोलटपाचा चेंडू फक्त दिशा दिली ऑन साइड चेंडूला प्लेस केला डीप स्क्वेअरमध्ये, पण त्याच्या मागे जातोय चेंडू, तिथे कव्हर होईपर्यंत एक धाव कंप्लीट. आणि धावसंख्येत 36 धावा धावफलक 36 ऑन स्कोर कार्ड. धावसंख्या 36. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू होता हा. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, लेनचा खूप चांगला वापर केला. बॅक आपण बघतो की चेंडू डॉट जातोय, निर्धाव जातोय. स्ट्राईक केला बघतोय फलंदाज आहे तो निखिल खरेन, त्याचबरोबर विपुल आपण बघतोय. दोन्ही सरमाईचे फलंदाज एकमेकांसोबत येऊन चर्चा काहीतरी करतायत. आणि यावर आता काय तोडगा निघणार पुढच्या चेंडूवर बघायचंय. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा अनिकेत. थोडासा माग बॅकफुटला थांबला. जी चर्चा झाली होती चर्चेचं उत्तर आपण बघतोय, पण काय झेल, अप्रतिम झेल. चेंडू असं वाटलं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर जाईल, पण तिथे मात्र अप्रतिम फिनिश बघतोय आणि फर्स्ट विकेट डाऊन. सिद्धेश मुकादम अप्रतिम झेल टिपलाय. काय कॉन्सन्ट्रेशन होतं, काय जजमेंट होतं, आणि चांगली ग्रीप बघायला मिळते चेंडूच्या भोवती. आणि पहिलाच धक्का लागलाय तो 36 या धावसंख्येवर. फर्स्ट विकेट डाऊन. वर पहिलाच धक्का. चला बॅट्समन लगेचच पाठवा. ग्राउंडच्या मध्ये पोहोचलाय, मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय ऋषभ दर्जी. चला मॅच सुरू करा. निखिल खरे बाद होतोय. 9 चेंडूत 21 धावांचं योगदान, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार असा खेळ बघायला मिळाला लिमिटेड ओव्हरच्या या गिरगाव प्रीमियर लीगच्या मॅचेस मध्ये. स्पर्धेचा उद्या दिवस सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण सुपर 8 मध्ये पोहोचलेले जे संघ आहेत त्यामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजेच 5-5 षटकांचे सामने. विकेट मिळते अनिकेतला. पुढचा चेंडू अनिकेत थांबून एक्झिक्यूट केला. थोडासा बैठक शॉट आपण बघतोय. डीप मिड विकेट ते क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करतोय सिद्धेश. गुड फिल्डिंग, एकच धाव. ऋषभ दर्जीने खातं उघडलं एका धावेने. धावसंख्येत भर. धावसंख्या 37, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघितली निखिल आणि विपुल मध्ये 36 धावेंची. ती ब्रेक केली ती गोलंदाज अनिकेतने. स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो विपुल. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग टीम भरपूर वेळ घेताय तुम्ही. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. शफलून मात्र ऑनसाइडला पुल करायचा प्रयत्न, व्यवस्थित एलिव्हेट होत नाही हा फटका. सिद्धेश पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येतोय. चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत एकच धाव. आणि धावसंख्या 38. विकेट मिळाल्यानंतर चांगलं कंट्रोल केलं गोलंदाजीमध्ये ते म्हणजेच अनिकेतने. पहिल्या चेंडूवर एक धाव, नंतर डॉट. म्हणजे पहिल्या 2 षटकाच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक अत्यंत इकॉनॉमिकल, अत्यंत कंजूस गोलंदाज अनिकेत कडून. एक विकेट सुद्धा काढली, 5 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केलेत, एक डॉट बॉल सुद्धा आहे. अत्यंत इकॉनॉमिकल, चांगलं कंट्रोल केलं या षटकामध्ये गोलंदाज अनिकेतने. हो, गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. फुलनेचा विकेट आपण बघतोय. विकेट कीपर कॅज्युअल.
भरपूर कॅज्युअल राहिला. पंचांचा इशारा 22चा. एवढं कॅज्युअल राऊंड जमणार नाही, कारण गोलंदाजीला मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट किपरकडून चूक झाली, त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. लगेच स्ट्राईक रोटेट केलं, एकदा तिथे कंप्लीट केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती. धावफर करून बघतोय 39. दोन षटकाच्या अखेरीस मला सांगतील निखिल, धावसंख्या जी होती ती म्हणजे तब्बल 36 धावा. आणि काय कंट्रोल केलंय बघा. दोन षटकाखेर 35 होती. 35 होती, एक 22 होता. सरासरी आपण बघितलं दोन षटकामध्ये खूप चांगली होती. 39 39 बोललो मगाशी, पुन्हा सांगतो. 39 रन, 39 तिन्ही भाषेमध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल षटक क्रमांक 4 पीजे हिंदू जिमखाना यांकडून तुषार येतोय बॉलिंग मार्कवर. तुषार जो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे संघाचा, लेफ्ट आर्म बॉलर आहे. राईट आर्म आहे, ओके राईट आर्म आहे. हा तुषार राईट आर्म गोलंदाज आहे. स्ट्राईक एंड आपण बघतोय म्हणजेच ऋषभ दर्जी. 3 षटकाखेर 39-13ची सरासरी आपण सध्या बघतोय. स्लो रन चेंडू, काय पिकअप शॉट आहे, काय फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा. आणि चेंडू ऑन द रोड. एक्सयूव्ही गाडी तिथे जात होती, त्या ठिकाणी आपण बघितलं चेंडू गेला निघून थेट बाहेर, खूप दूरवर, खूप लांब. आणि षटकारमुळे धावसंख्या आपण बघतोय उंचवडी घेते, धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वर. काय जबरदस्त व्ह्यू आपण बघतोय ग्राउंडच्या बाहेर. नेकलेस बघायला मिळतोय मुंबईचा, मरीन ड्राईव्ह, कोस्टल रोड अजून त्यामध्ये भर पडते. आणि त्यामध्ये आपण आलेला बघतोय तो षटकार दर्जीच्या बॅटमधून. हो, इथे मात्र बघायचं, इथे मात्र एलिव्हेशन मिळाले, ते क्षेत्रक्षण बघायला चांगलं मिळते बघायला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एलिव्हेट पुन्हा करायचं होतं स्क्वेअर लेग मध्ये, मात्र व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. ऋषभला मिळते या चेंडूवर एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या 46. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला तो आघाडीचा फलंदाज विपुल. षटक क्रमांक आपण बघतो शेवटचा 4था मार्गस्थ आहे. स्क्वेअर कट केलाय, डीप मध्ये खेळाडू आहे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, त्याची चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 47. फुल टॉस चेंडू बॅटवर घेतलाय, जबरदस्त एक्झिक्यूट केलाय, नमकीन 6. कारण चेंडू गेला आपण बघतो की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी समुद्र आहे म्हणून म्हटलं नमकीन 6. आणि षटकारमुळे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 53. नमकीन 6. आणि त्याचबरोबर म्हणेन की समोरच्या टीमच्या जखमेवर मीठ चोळणारा हा षटकार. विनंती करतो मीडियाचे कॅप्टन 34 मीडिया मराठी न्यूज याचे कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी प्लीज या, कारण आपल्याला टॉस कव्हर करायचा आहे, त्यानंतर आपल्याला सामना सुद्धा लगेचच सुरू करायचा आहे. त्यामुळे विनंती आहे. कमिटी पूर्णपणे रेडी आहे, त्या कॅप्टन रेडी आहेत. 34 मीडिया 34 न्यूज मराठी न्यूज चॅनलचे सर्व खेळाडू यांना विनंती करतो की आपला कॅप्टन आपण पाठवा लगेचच. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, व्हॉट अ शॉट, काय फटका, अजून एक बेधुंद फटका. बेधुंद फलंदाजी सुरू आहे, अंधाधुंद, आणि फटका आपण बघतोय. षटकारामुळे धावसंख्या वेग पकडते. एकूण अंकी जरी धावफल करून बघतोय ती म्हणजेच 59 59. आतापर्यंत हायएस्ट स्कोर आपण बघतोय स्पर्धेमध्ये 60 धावा आहे. या 59 धावा बघायला मिळतात. बघायचा हा विक्रम इथे मोडीत काढणार का. शक्यतो कॅमेरा समोरचा वावर जरा कमी करा. एकदम इथे चेंडूवर धावसंख्या आपण बघतोय ती 60. आणि ती सुद्धा आपण बघतोय की 55 22चा इशारा आलाय, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे ऍड केली जाईल.
तर धावसंख्येची बरोबरी झाली. जो विक्रम आपण या स्पर्धेत बघितला की 4 षटकांमध्ये 60 डावांचा विक्रम जो होता त्याची बरोबरी झाली. 60 डाव अंकित झाले धावफलकावर. जयंबे संघाने मात्र खूप जबरदस्त बॅटिंग केली. प्रति षटकामागे आपण बघतो की 15ची सरासरी राखत असताना धावा कुठल्या त्या 60. एका बाजूला मीडिया टीमचे कॅप्टन आहेत ते म्हणजेच गिरीश. एका बाजूला आपण बघतोय कमिटी टीमचे कॅप्टन आहेत ते राकेश रवी अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि या दोन संघनायकांमध्ये झालाय तो टॉस. तर 34 मराठी न्यूज मराठी चॅनल्स मराठी न्यूजचे चॅनल त्यांच्या माध्यमात आपण बघतो की नाणेफेक त्यांनी जिंकली आहे. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. कंप्लीट करायचं आहे. इव्हन आपण बघतो की पुढची मॅच आपल्या पाहायला मिळते 17वी मॅच असेल ती म्हणजेच एक्झिबिशन मॅच. 34 मराठी न्यूज चॅनल वर्सेस ऑर्गनायझिंग कमिटी. एकाला आपण बघितलं गिरीश होता जे संघनायक आहेत ते 34 मराठी मीडिया न्यूज. आणि त्यांच्या विरोधात आपण बघू शकाल म्हणजेच संघनायक राकेश साळवे यांना. आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय ते म्हणजे 34 मीडिया न्यूज यांच्या माध्यमातून. बघूया पुढच्या मॅचमध्ये काय कशा प्रकारे खेळ बघायला मिळतो. पण तत्पूर्वी आपण ओळूया ग्राउंडच्या आतमध्ये जिथे मात्र सामना जो सुरू आहे 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रियान शिरवान या संघाला धावसंख्या समालोचन कमिटीपासून घेऊन येतील. आपण ऐकूया यांच्या माध्यमातून. हल्लीच आम्ही एक नमो चषक क्रिकेट स्पर्धा कव्हर केली आमच्या डोंबिवली येथे आणि खूप चांगली साथ मला दिली ते म्हणजेच कुणालने आणि त्याचा मी आभारी ते व्यक्त करतो. आणि ऐकूया आपण कुणाल आचरेकरचा आवाज या पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसाद सर. चला सामन्याला सुरुवात होते. सुरू असणारा सामना सामन्याला सुरुवात होते ती अवांतर चेंडूने लेग बायच्या रूपात आणि संघाचं खातं उघडते ते
अवांतर धावेने लेगबाईच्या रूपात गोलंदाज आहे तो विनेश साळवी. आमच्या विनंतीला मान देऊन माननीय श्री उपविभाग प्रमुख राजूजी फोडकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच मुंबादेवी विधानसभा समन्वयक दिलीप सावंत साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत षटकार. तसेच मलबारील विधानसभा शाखा प्रमुख वैभवजी मयेकर आणि शाखा प्रमुख राजेशजी आवळेगावकर या सर्व मान्यवरांचं मी गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन गिरगाव प्रीमियर लीग पर्व दुसरे यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आमच्या विनंतीला मानून आपणाला पुन्हा एकदा फुलटॉस टाकलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने निखिल खरे यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एका धावावरचं समाधान मानावं लागतंय. धावासंख्येत पुन्हा एका धावेची भर. धावसंख्या होते ती 8 बिनबाद 8. गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू विनेश साळवी 50शी गाठलेला खेळाडू आहे. डावखुरा गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या दिशेने. आणि येतोय दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्या होते ती 14. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला होता आणि पाठवून दिला होता थेट डीप मिड विकेटच्या दिशेने. विनेश साळवी पुन्हा एकदा ओव्हरपी टाकला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. फसवा चेंडू निर्धाव चेंडू डॉट बॉल चेंडू. विनेश साळवी यांच्या गोलंदाजीतून डावखुरा फिरकी गोलंदाज या स्पर्धेमधील सर्वात वयस्कर खेळाडू 50शी उलटलेला खेळाडू अजूनपर्यंत क्रिकेटचा कौशल्य पणाला लावतोय. गोलंदाजी करतोय त्याच जोशाने एखाद्या तरुण खेळाडूला सुद्धा लाजवेल असं प्रदर्शन विनेश साळवी यांचं. पुन्हा एकदा ओव्हरपी टाकला चेंडू चेंडू जातोय थेट पंचांच्या दिशेने. पारसी जिमखाना एंड मध्ये येतोय तो दणदणीत GPL सीझन 2 षटकार. तब्बल 20 धावा कुठल्या आहेत विनेश साळवी यांच्या गोलंदाजीवरती. बिनबाद 20. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो संघासाठी तो आपला फायर ब्रँड खेळाडू ऋषभ दर्जी. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. विपुल कर्णधार विपुल नम्र विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपले अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. पहिल्याच चेंडू पहिल्या षटकावरती आपल्याला 20 धावा पाहायला मिळाल्या होत्या. 3 षटकार 1 लेग बाईज आणि 1 सिंगलच्या रूपात विनेश साळवी यांच्या गोलंदाजीवरती अक्षरशः पिसा काढली होती त्यांची. 20 धावा कुठल्या होत्या त्यांच्या 6 चेंडूमध्ये. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. ऋषभ सज्ज. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकलेला चेंडू आणि अवांतर चेंडू. अवांतर चेंडू म्हणजे वाईड आणि वाईड म्हणजे झिंगाट. आणि 1 फॉर दी ओव्हर. पंचांचा निर्णय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आहे तो पॉइंटच्या दिशेने सिद्धेश मुकादम यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
आरत्या सज्ज येतो डावखुरा फलंदाज सुमित. चला मॅच कंटिन्यू करायची आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणि गटा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निर्णायक झेल सुटलेला आहे. सुमित याचा जीवदान मिळालंय. या जीवदानाचं या संधीचं सोनं करतो का सुमित पाहायला लागेल. कॅचेस विन्स मॅचेस क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं आणि हा झेल निर्णायक झेल ठरू शकतो का बघावं लागेल. सुमित्याचा चेंडू हातातला झेल ज्याला लॉलीपॉप म्हणतो. पुन्हा एकदा हॅलो पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता तो, परंतु डीप स्क्वेअरच्या दिशेने पाठवून झाले. एका धावेवरती समाधान मानव लागते. धावसंख्या झाली ती 24. बिनबाद 24. डावखुरा फलंदाज सुमित, त्याला गोलंदाजी करतोय तो ऋषभ. दोन्ही तुल्यबळ खेळाडू एकमेकांच्या समोर. पुन्हा एकदा हलका चेंडू, फसवा चेंडू. स्वीप करण्याचा प्रयत्न होता सुमित यांचा, परंतु चेंडू पायावरती आदळला आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. सुंदर असा ऑफ ड्राईव्ह ऑन द राईज मारलेला चेंडू. एकाच धावावरती समाधान मानावं लागतं. गिरगाबाईचे अष्टपैलू खेळाडू राहुल सावंत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. राहुल सावंत गिरगाबाईचे अष्टपैलू खेळाडू. हॅलो हॅलो धावसंख्या झाली ती 7. अवघ्या 7 धावा दिल्या तर ऋषभ. हॅलो 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 अवघ्या 7 धावा दिल्या होत्या ऋषभ यांनी. सात धावा होत्या दिलेल्या. 6 चेंडूमध्ये फक्त माफक धावा 7 दिल्या होत्या आणि धावा संख्या रोखण्यामध्ये थोडंसं यश आलं होतं ऋषभ दर्जी याला. आता कौस्तुभ दामले सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो आपल्या संघासाठी. कौस्तुभ धावसंख्या 12 चेंडू 27 धावा. 2 षटक पूर्ण झाले. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. 2 षटकांची धावसंख्या झाली 27. तिसरं षटक घेऊन येतो तो पारसी जिंकण्याकडून जंब संघाचा कौस्तुभ दामले. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विपुल राव चला सामन्याला सुरुवात करा. पुन्हा एकदा षटकांचा चेंडू होता पाठवून डीप स्क्वेअरला. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय कौस्तुभाच्या. पहिला चेंडूवरती 1 धावा. धावसंख्या एका धावाची धावसंख्या झाली ती 28.
विथ राईट. सारखं क्षेत्ररक्षण चेंज करू नका. थोडासा वेळ होतो आपल्याला. अजून 6 ते 7 सामने खेळवायचे आहेत. याची नोंद घ्यायची आहे. सारखं फील्ड रिस्ट्रिक्शन आहे तुमच्याकडे. तुम्ही सारखी फिल्डिंग चेंज नका करू, नाहीतर 5 धावांची पेनल्टी आहे. चला सामन्याला सुरुवात करा. ब्लॉकवर टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू. सिद्धेश मुकादम चेंडू, ब्लॉकॉलचा चेंडू होता, यॉर्करलँडचा चेंडू होता. सुंदर असा चेंडू, जसा जसप्रीत बुमराह टाकतो त्याच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा ओव्हरपिच टाकलेला चेंडू. चेंडू हवेत आहे आणि बाद. सिद्धेश मुकादम तंबूत परततात. बॅक टू द डगआउट. लॉंग ऑफच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली, चेंडू आकाशात गेला आणि खेळाडूच्या हातात विसावतोय आणि सिद्धेश मुकादम बाद होते. बॅक टू द डगआउट. वेल डन कौस्तुभ. सुंदर असं झेल घेतलं तर यतीन यांनी, जयंबे संघाचा यंग खेळाडू यतीन. आणि संघाने 5 रन केले. अटीतटीय सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावणारा आणि झंझावाती खेळ करणारा, ज्या फलंदाजांनी 6 चेंडूत 24 धावा केल्या, असा आनंदास सामना करेल कौस्तुभ दामलेचा. पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले. पंचांनी बाहेर सरसावलात. चेंडू अवांतर चेंडू, वाईड चेंडू म्हणजेच झिंगाट चेंडू. पुन्हा एकदा शॉर्टअपलाईनचा चेंडू भिरकावून दिलेला आहे मरुलाईनच्या दिशेने. फर्स्ट ट्रॅक वरती फर्स्ट ट्रॅक शॉट येते. जीपीएल सीझन 2 षटकार. चला चेंडू द्यायचा लवकर. वरती कोण उपस्थित आहे, चेंडू द्यायचा लवकर खाली. धावसंख्या झाली 35. पुन्हा एकदा यॉर्करलँड टाकण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावावर समाधान मानावे लागतंय. आनंदास याने झंझावाती खेळी केली होती. सुंदर असं क्रिकेट कौशल्याचं प्रदर्शन त्या सामन्यामध्ये केलं होतं आणि आपल्या संघाला एकाकी विजय मिळवून दिला होता. अशक्य वाटणारी गोष्ट आनंदासाने सहज शक्य करून दाखवली ते आपल्या क्रिकेट कौशल्याच्या जोरावरती. पुन्हा एकदा शॉर्टअपलाईनचा चेंडू जातो हवेमध्ये आणि बाद होतो तो डावखुरा फलंदाज सुमित. पुन्हा एकदा धक्का बेधक्का. विशूला घे. बाद झालं ते सुमित आणि फलंदाजीने 5 रन केले त्यांनी. मित घाग 3 षटकांती धावसंख्या झाली होती.
धावसंख्या झाली होती 36 धावा. 36. आणि पहिला चेंडू येतो तो डॉट बॉल, निर्धाव चेंडू. निखिल खरे पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू. चेंडू जातो तो षटकार आनंदास यांच्या. 4 चेंडूत 19 धावांची गरज आहे. फलंदाजी करतो तो आनंदास. त्या सामन्याची इथे पुनरावृत्ती होणार का? 4 चेंडूमध्ये 19 धावा मिळणार का? आणि आनंदास त्या मारणार का? गोलंदाज आहे तो निखिल, फलंदाज आहे तो आनंदास. आपल्या संघाला पुन्हा आनंद मिळवून देणार का? चेहऱ्यावरती हसू आणणार का? की बोलची तुम्ही दादा? खूप भालो. आणि पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न. आणि अपील करण्याचा प्रयत्न. ब्लॉकला टाकलेला चेंडू आणि बाद. पंचांनी आकाशाकडे बोट दाखवले. तंबूत धाडलेले ते रनआउट होतो तो मिघाट. तंबूत परततो. सिल्वर डकचा शिकार खातं न उघडता तंबूत परततोय. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो तो सीमारेषे पार. चौकार होते. यापुढे होणारा सामना प्रेक्षणीय सामना, एक्झिबिशन सामना असेल. मीडिया पार्टनर्सचे सर्व रिप्रेझेंटेटिव्ह तसेच कमिटी मेंबर. आनंदासाने पुन्हा एकदा पंचांच्या दिशेने टोलवलेला चेंडू आहे, परंतु चेंडू पडतो तो नो मॅन्स लँड्स मध्ये. आणि अशा तऱ्हेने विजय होतो तो जयंबे संघाचा. आणि यापुढील सामना तो 20-20 असेल. 20 चेंडूचा सामना असेल.